ही सुंदर अशी डिझाईन आपण हाताने क्रिएट केलेली आहे। एका पेपर कटिंग पासून आपण हे सुंदर डिझाईन क्रिएट केलंय। तर हे सप्तपदीची डिझाईन सुद्धा होते आणि पाय घडी सुद्धा दोन्हीलाही हे चालतात। तर आता बघूया आपण रांगोळीसाठी कलर कॉम्बिनेशन कोणते। तर आपण घेणार आहोत येलो कलर, त्यानंतर ग्रीन पॅरट कलर, ब्राउन कलर, त्यानंतर घेतलंय आपण मँगो कलर, मँगो ऑरेंज कलर, डार्क ऑरेंज कलर, त्यानंतर घेतलंय आपण हाफ व्हाईट। ही डिझाईन साठी आपण कलर कॉम्बिनेशन करणार आहोत याचे। ओके, चला तर सुरुवात करूया आपण बनवायला। तर सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे, सर्वांनी माईक बंद करा, व्यवस्थित लक्ष द्या। तर आपल्याला काय करायचं आहे, हा व्यवस्थित गरम व्हायला पाहिजे, तर आपल्याला करता येतं। आपली जी उलन आहे पहिल्या स्टार्टिंगला, तर हे आपण कट केल्यानंतर हे जी दोरी आहे लूज पडते, तर त्याला आपल्याला असे पिळा मारून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने। म्हणजे काय होईल, हे फेदल जे आहे जवळ जवळ येतील, असं विरळ राहणार नाही, ते भरीव असं दिसतं। तर ह्या लाईन वरती आपल्याला पूर्ण जी आहे आउटलाईन जी मारलेली आहे त्याच्यावरनं आपल्याला ग्लू लावून घ्यायचं आहे आणि लगेच आपल्याला उलन लावून घ्यायचं आहे। हे स्ट्रेट लाईन वरती मारायचं आहे तुम्हाला। तर आपल्याला इथे राऊंड शेप नकोय, तर आपल्याला स्क्वेअर पाहिजे। जसं आपण पहिला फर्स्ट डेच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं स्क्वेअर कसं करायचं ते, त्याचप्रमाणे आपल्याला हे इथं पण करायचं आहे सेम। तर फिरून दोरी आपल्याला कट न करता असंच फिरवून घ्यायची आहे दोरी। ही जी उलन आहे आपल्याला कट न करता इथे साईडला पूर्ण या दोरीला चिटकून घ्यायचं आहे आपल्याला। तर आता आपल्याला ग्रीन कलरचा थ्रेड लावून घ्यायचा आहे आपल्याला, पॅरोट ग्रीन। तर आता आपल्याला ऑरेंज कलर घ्यायचा आहे आतमध्ये। तर आपले हे असे बनवून झालेले आहेत। ओके, तर आपण हे एंडिंगचं पण आपण कंप्लीट करून घेऊया।
तर लास्टला सुद्धा आपल्याला ह्या पद्धतीने आपल्याला कंप्लीट करायचं आहे. तर आपण हा एंडिंगचा पार्ट आपण बघितलेला आहे. तर आपलं हे बनवून झालेलं आहे. तर आता आपण घेऊया हा सेंटरवाला पार्ट. मँगो ऑरेंज कलर हा घेतलेला आहे. तर आपण बघूया तर यालाही आपल्याला काय करायचं आहे, ही जी लाईन दिसते आउटलाईन त्याच्यावरून आपल्याला ग्लू लावायचं आहे. तर आपल्याला हे ऑरेंज कलरचं व्यवस्थित लावून घ्यायचंय. तर असे आपल्याला दोन्ही साईडना करून घ्यायचे. तर आपण हे ऑरेंज कलरचे लाईन्स मारून घेतलेत. आता आपल्याला घ्यायचं आहे हाफ व्हाईट थ्रेड घ्यायचा आहे आपल्याला. आता आपण घेणार आहोत ब्राऊन कलर. तर इथे ब्राऊन कलर झालेला आहे. तर आपण ह्या साईडला पण आपण ऑरेंज कलर लावून घेऊया.
तर आता या बाजूला जसं आपण व्हाईट घेतलेलं आहे हाफ व्हाईट, तसंच या साईडला पण आपल्याला हाफ व्हाईट घ्यायचे. तर आपल्याला हे हाफ व्हाईट लावून झालेलं आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, ब्राऊन कलरचा स्ट्रेट घ्यायचा आहे. ते जसं आपण इथे घेतलं तसंच याप्रमाणे सेम आपल्याला इथे पण करायचं आहे. तर आता मी ब्राऊन कलर घेते इथे. तर हे झालं. तुम्हाला अशाच पद्धतीने ह्या साईडलाही आपल्याला कंटिन्यू कंप्लीट करून घ्यायचं आहे. तर जसं आपण इथे घेतलं होतं मरून कलरच्या बाजूला आपण घेतलोय, जसं आपण ऑरेंज कलरच्या बाजूला हाफ व्हाईट घेतलंय त्याचप्रमाणे आपल्याला मरून कलर आणि येलो कलरही तसंच घ्यायचं आहे. तर इथे घेते आता मी हाफ व्हाईट.
तर आता आपल्याला हे बनवून घ्यायचं, जसं आपण ह्या साईडला केलं तसंच आपल्याला ह्या साईडला पण तेच करायचं आहे. तर हे आपले असे बनवून झालेले आहेत. तर आपल्याला सर्व काही असंच बनवून घ्यायचं आहे एंडिंग पर्यंत. ही आपली डिझाईन बनवून तयार झालेली आहे. तर आपल्याला आता इथे तुम्हाला हाफ राऊंड घ्यायचा आहे, हाफ सर्कल घ्यायचा आहे. त्यासाठी तुम्हाला ह्याची गरज आहे. तर तुम्हाला याची लांबी बघायची आहे. इथून तुम्हाला राऊंड शेप घ्यायचा आहे. याच्यामध्ये आता तुम्हाला वुलन थ्रेड तुमच्या आवडीनुसार कलर घेऊ शकता. तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला असं राऊंड शेप घ्यायचा आहे. ह्या पद्धतीने घ्यायचं आहे तुम्हाला. तर आपलं हे बनवून झालेलं आहे. अशाच पद्धतीने तुम्हाला 8 ते 9 फूट किंवा 10 फूट असेल तुमच्या ऑर्डरनुसार तुम्हाला करायचं आहे. आणि ह्या साईडला सुद्धा आपल्याला तसंच करायचं आहे. ते शॉर्ट आहे, याचप्रमाणे आपल्याला कंप्लीट करायचं आहे. या दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला तेच करायचं आहे. फिरवून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित तुम्हाला राऊंड शेप करून घ्यायचं आहे. आता आपण बघूया कलर कॉम्बिनेशन. तर कलर कॉम्बिनेशनसाठी मी हा ग्रीन कलर घेते याच्यामध्ये आणि येलो कलर. तर आपण जे आता पेन्सिलने जी राऊंड घेतलेला आहे हाफ सर्कल, त्याच्यावरून आपल्याला करायचं आहे. याला चिटकूनच आपल्याला दुसरं घ्यायचं आहे.
आता इथे हाफ व्हाईट घ्यायचा आहे. हाफ व्हाईट कलर देऊन झालेला आहे. तर आपल्याला घ्यायचा आहे आता याच्यामध्ये ब्राऊन कलर. आता आपण इथपर्यंत केलेला आहे. तर यामध्ये तुम्हाला ऑरेंज कलरही छान वाटणार नाही, ग्रीन येलो पण छान वाटणार नाही. तर आपल्याला याच्या बाजूला फक्त हाफ व्हाईटच उठून दिसतंय. तर मी हाफ व्हाईटच हा कलर मी रिपीट घेते इथे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही याच्या विरुद्ध कलर तुम्ही घेऊ शकता. तर हे सर्कल मध्ये पण आपल्याला जसं आहे सेम असंच आपल्याला इथे करायचं आहे. एव्हरीवन म्यूट करा प्लीज. ओके, इथे आपल्याला घ्यायचं आता ग्रीन. हे आउटलाईनच्या बाहेर जायचं नाही, आउटलाईन वरतीच करून घ्यायचं आहे. म्यूट करा प्लीज सर्वांनी. हो रजनी मॅडम, आपला क्लास झाला की बोलूया आपण याच्याबद्दल. ओके, तर आता हा क्लास झाला की तुम्हाला एक 10-15 मिनिट देते, त्यावेळेस तुम्ही बोलू शकता. तर परत आपल्याला इथूनच असं जॉईंट करायचं आहे आणि आपल्याला त्याच पद्धतीने आपल्याला हा थ्रेड लावायचं आहे. हे करताना तुम्हाला फॅन, AC जे काही असेल ते तुम्हाला बंद करायचं आहे किंवा स्लो करायचं आहे, जेणेकरून आपला ग्लू वाळणार नाही, सुकणार नाही, याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे.
आपण हे बनवून घेतलेले आहेत. आता लास्ट एंडिंगचा पार्ट बघूया आपण कसं करायचं ते. आता इथे हाफ व्हाईट द्यायचंय. जसं आपण त्या साईडला केलं तेच ह्या हाफ सर्कल मध्ये पण आपल्याला तेच करायचंय. तर आता इथे आपण ब्राऊन कलर घेणार आहे. आपलं हे डिझाईन बनवून झालेलं आहे. तर आपल्याला आता इथे काय करायचंय, आउटलाईन आणि ही जी मधली जी फिलिंग आहे, फिलिंग करून घ्यायचे इथे मध्ये. तर आपल्याला या ठिकाणी आता हाफ व्हाईट कलर घ्यायचा आहे. हे दोन्ही आपल्याला भरून घ्यायचे. ओके. तर जिथे आता ही खाली जागा आहे आपल्याला इथे हाफ व्हाईट कलर घ्यायचा आहे. कलर का हाफ व्हाईट घ्यायचे, कारण आता याला आपल्याला बाजूला ग्रीन आहे, येलो आहे आणि ऑरेंज आहे. तर याच्यामध्ये हाफ व्हाईटच आपल्याला खूप छान दिसतो. त्यासाठी आपल्याला इथे हाफ व्हाईट घ्यायचं आहे. कारण आपल्याला याच्यामध्ये हा जर कलर दिला तर इथला डिझाईन मिस्टेक होते. या डिझाईनमध्ये फरक पडतो. जर आपण हा ऑरेंज कलर घेतला तर हा ऑरेंज कलर याच्यामध्ये हा डिझाईन खराब होते. तर आपण घेऊ शकत नाही. तर ग्रीन पण हा कलर घेऊ शकत नाही. तर आपल्याला सगळ्यात बेस्ट म्हणजे हे डिझाईन उठून दिसण्यासाठी आपल्याला हाफ व्हाईट कलर घ्यायचा आहे. तर हा हाफ व्हाईट कलर इथे घ्यायचा आहे. म्हणजे हे तिन्ही कलर आपल्याला उठून दिसतात आणि ही डिझाईन आपल्याला मध्ये क्रिएट दिसते. जसं आपल्याला डिझाईन पाहिजे होती तशी आपल्याला डिझाईन मिळते. तर आता फक्त आपल्याला इथे हाफ व्हाईट कलरच द्यायचा आहे. तर कलर देताना नेहमी ह्या कोपऱ्यापासून पूर्ण याला चिटकून द्यायचं आहे. हा असा घ्यायचा आणि इथे फक्त आपल्याला चिटकावायचं आहे या पद्धतीने. तर आपल्याला याच्यामध्ये कोणतीही डिझाईन आपल्याला खराब करायची नाहीये. एकदम व्यवस्थित आणि क्लिअर यायला पाहिजे या पद्धतीने आपल्याला घ्यायचं आहे.
आता ही साईड आपली झालेली आहे. तर आता आपल्याला घ्यायचं ह्या साईडचा भाग. तर अशाच पद्धतीने आपल्याला इकडे पण भरून घ्यायचंय. या साईडला पण सेम अशाच पद्धतीने आपल्याला इथे दोन्ही साईडला पण आपल्याला तेच भरून घ्यायचं आहे. इथेही आपल्याला हाफ व्हाईट कलरच घ्यायचा आहे. तर याच्या शेवटी बघूया प्राइस कशी काढायची ते. प्राइस कशी काढायची, पॅकिंग कशी करायची, मार्केटिंग कसं करायचं आपण लास्टच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ओके. तर सर्व तुम्हाला पॅकिंग मटेरियल कुठे मिळते, हो तुम्हाला माझ्याकडे मिळेल किंवा तुम्हाला ॲड्रेस आणि फोन नंबर दिलाय तिथून पण तुम्ही मागवू शकता. ओके प्रणाली मॅडम. हो त्याला वेगळं पॅकिंग असतं. नाही इथे ब्राऊन कलर मॅच होणार नाही, कारण ते ब्राऊन कलरच्या मध्ये कसं होणार स्वाती मॅडम. ब्राऊन कलर आपण इथे घातलं, इथे वापरलेला आहे, पण इथे काय आहे, इथे मार खातात तो डिझाईन मध्ये. ओके. तर असं उठून नाही दिसणार केसरीच्या मध्ये. ओके. हा ऑरेंज कलर मध्ये तो उठून नाही दिसणार, म्हणून तर आपण इथे हाफ व्हाईट घेतलेला आहे. तर तुम्हाला इथे पण आपल्याला असंच करायचं आहे. ओके. तर इथपर्यंत झालं आपली डिझाईन कंटिन्यू. तर इथे यापुढे आपल्याला पूर्ण आता कंप्लीट करून घ्यायचं आहे.
फायनली आपला हे डिझाईन बनवून झालेली आहे. हे पूर्ण तुम्हाला सेम, आता तुम्हाला सगळीकडे सेम तुम्हाला असंच करायचं आहे. तर ही झाली आपली 8 फुटाची सप्तपदी पायघडीची डिझाईन. तर आता बघूया याची बॉर्डर लाईन. तर साईडला आता आपण बघणार आहोत याची बॉर्डर लाईन. तर याला बॉर्डर कोणती छान वाटेल तर तुम्हाला ही बॉर्डर ग्रीन किंवा तुम्हाला तुमच्या आवडीचे ब्राऊन कलर, येलो कलर तुम्हाला जे हवा आहे ते बॉर्डरला तुम्ही देऊ शकता. मी फक्त इथे ग्रीन घेते कारण ग्रीन याच्यामध्ये खूप कमी आहे, तर मी ग्रीन हा वापरते. तर आपल्याला सेम आता ह्या कोपऱ्यापासूनच आपल्याला हे बॉर्डर सुद्धा कशी घ्यायचे ते बघा. ह्या कोपऱ्यापासून ते आपल्याला पूर्ण स्ट्रेट लाईन बघायची आहे की स्ट्रेट लाईन मध्ये कुठे काही अडचण तर नाही ना. तर बघायचं इथे काही झालेले असतात, बाहेर झालेले असतात, तर सरळ लाईन मध्ये आले असले पाहिजे. ओके, जिथे नसतील तिथे कट करून घ्या. आणि आपल्याला ही बॉर्डर लाईन आपल्याला ग्रीन मध्ये बसून घ्यायची आहे. तर हे पूर्ण आपल्याला शेवटपर्यंत घ्यायचं नाहीये, तर इथे आपल्याला स्क्वेअर जिथपर्यंत आहे तिथून आपल्याला ह्याला चिटकूनच घ्यायचं आहे. हे थोड्या थोड्या जागेवर करून घ्यायचं आहे. तर आता मी इथून लावून घेते याला. तर हे असंच तुम्हाला पूर्ण मध्ये घ्यायचं आहे. पूर्ण कंप्लीट घ्यायचं आहे. सेम याला चिटकूनच घ्यायचं आहे. तर ग्रीन हा कलर उठून दिसतो म्हणून मी तो हा ग्रीन कलर घेतलेला आहे. तर आता बघूया पुढचे कंप्लीट करूया ही डिझाईन. झालाय आपली डिझाईन. आजचा हा आपला क्लास इथं संपवूया आपण. ज्यांचे कोणाचे क्वेश्चन असतील ते आता आपण घेऊया, क्वेश्चन आन्सर घेऊया आता 1-10 मिनिटे. आपल्याला हे डबल लाईन मध्ये घ्यायचे आहे. तर आपण इथे सिंगल लाईन घेतली होती, तर आता आपल्याला हेच डबल लाईन तुम्ही ग्रीन न घेऊ शकता. दुसरी लाईन आपल्याला याला चिटकूनच घ्यायचं आहे आणि उरलेला जो क्लॉथ आहे तो तुम्हाला कट करून घ्यायचा आहे. साइड बॉर्डर लावून झालेली आहे. तर हे आपला फायनल लुक झालेला आहे. पूर्ण हे कंप्लीट झालेली आहे मॅट रंगोळी आपली 8 फुटाची. ही पायघडी सप्तपदी पायघडी ही डिझाईन कंप्लीट झालेली आहे. अशा पद्धतीचा लुक आलेला आहे. अति सुंदर झालेली आहे आपली डिझाईन, एकदम परफेक्ट अशी पायघडी. याच्यामध्ये जर तुम्हाला सप्तपदीचे वचन लिहिले की तुमची सप्तपदी होऊन जाते. ही खूप सुंदर अशी 8 फुटाची आपण बनवलेली आहे. तर तुम्हाला 10 फूट 12 फूट 15 फूट असं तुम्हाला बनवायचं आहे. तर ही आपली पायघडी किंवा सप्तपदी ह्या दोन्ही डिझाईन्स तुमच्या रेडी आहेत. बघा आपली रांगोळी अशी पूर्ण व्यवस्थित झालेली आहे. तुम्हाला कॅमेरा करून दाखवते. तर ही आपली 8 फुटाची सप्तपदी किंवा पायघडी जरी म्हटलात तरी चालेल याला. ओके, तर ही आपली पायघडीची डिझाईन आहे. ओके, तर ही 8 फुटाची आपल्याला व्यवस्थित झालेली आहे रांगोळी. तर आता आपल्याला फायनल लुक झाला आपला. तर आपल्याला हे साईडची बॉर्डर आहे आपल्याला इथून कट करून घ्यायची आहे. हे जे पांढरं व्हाईट जे आहे दिसतंय हे सगळं आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. तर आपला क्लास इथंच आपण संपवतोय.